नारायण नारायण हरे हरे भजमन नारायण नारायण हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, आईला आपल्या मुलासाठी नेमकं काय नको असतं? मुलाचं आरोग्य चांगलं असावं, त्याला आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये, त्यांनी शिकावं, प्रगती करावी आणि आयुष्यात खूप मोठं व्हावं. प्रत्येक आईची हीच इच्छा असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशी हा दिवस मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आणि संतती सुखासाठी विशेष मानला जातो. आता पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त पुत्रप्राप्तीसाठी व्रत आहे असं समजू नका. संततीचं आरोग्य, शिक्षण, कल्याण आणि उज्ज्वल भविष्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. 23 ऑगस्ट रविवार श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशी ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार मुलांचे सौख्य, आरोग्य, शिक्षण, कौटुंबिक मनोकामना यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष श्रद्धेने उपासना केली जाते. मग या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि हळद टाकून स्नान करावे. यामुळे आपला आत्मा शुद्ध आणि पवित्र होतो. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून श्रीहरी विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्र, केळी आणि नारळ फळे अर्पण करावे. समोर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर एक आसन घेऊन जपा ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र 108 वेळा श्रद्धेने जपा. संतती हवी असणाऱ्या दाम्पत्याने भगवान श्रीहरी विष्णूंना, माता लक्ष्मीची एकत्र मिळून पूजा करा आणि संकल्प करा. आणि ज्यांना या आधीच मुलं आहेत त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करा. या दिवशी शक्य असल्यास उपवास, नामस्मरण, विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीतेचे पठण करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुत्रदा म्हणजे याचा अर्थ केवळ पुत्रप्राप्तीसाठीच पुत्रप्राप्ती एवढेच मनात भाव न ठेवता आजच्या काळात आपल्या संततीचे कल्याण, संपूर्ण कुटुंबाची प्रार्थना श्रावणातील पुत्रदा एकादशी दिवशी आवश्यक आहे. या दिवशी आईने कोणतीही मोठी पूजा किंवा कठीण विधी करण्याची गरज नाही. फक्त काही सोपे उपाय श्रद्धेने केले तरी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते. तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आईने मुलासाठी नेमकं काय करायचं हे जाणून घेण्याआधी या दिवशीची तिथी बघूया. यंदा श्रावण पुत्रदा एकादशी 23 आणि 24 या 2 दिवसामध्ये विभागून आली आहे. आता काही ठिकाणी या दोन्ही तारखा आपल्याला बघायला मिळतात. मात्र स्मार्त पद्धतीने ग्रहस्थांसाठी 23 ऑगस्ट रोजी म्हणजे रविवारी हा उपवासाचा दिवस मानला जातो आणि ही एकादशी तिथी 23 ऑगस्टला मध्यरात्री 2 वाजता सुरू होऊन 24 ऑगस्टला पहाटे 4:18 समाप्त होणार आहे. त्यामुळे 23 ऑगस्टला उपवास करून 24 ऑगस्टला पारण सोडायचे आहे. पारणाची वेळ 1:41 ते 4:16 आहे. या दिवशी म्हणजेच पती आणि पत्नीने मिळून व्रत करावं आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. मंदिरामध्ये जाऊन तांदूळ किंवा गहू दान करावे. यामुळे पुत्रप्राप्ती होते किंवा संतान प्राप्ती होते. जे आहे तर ते होत असते असं म्हटलं जातं. धार्मिक दृष्टीने पुत्रदा एकादशी अतिशय महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही उपाय केले जातात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार पुत्रदा एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा. सर्व दोष, विघ्न, संकट, अडचणी दूर होतील. अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर असा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी म्हणजेच रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु तुम्हाला अगदी शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वेळेला आपण देवासमोर दिवा लावत असतो. म्हणून मुलांसाठी देखील या वेळेमध्येच आपण दिवा लावला तर याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ आहे तर ते प्राप्त होते. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या श्रावणातील पुत्रदा एकादशीला हा उपाय आवर्जून करायचा आहे.
तुमची मुलं कितीही लहानातील लहान असेल किंवा मोठ्यातील मोठी मुलं असेल तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर त्यांनी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. दिवा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि दिव्यासारखे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकता आपल्या मुलांमध्ये यावे, मुलांचं आयुष्य देखील दिव्यासारखं लख्ख व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उद्या पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये मुलांसाठी हा दिवा लावला जाईल त्या मुलामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट संकटे, अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं, त्यांच्यावर कोणतेही संकट, अडचणी येऊ नये यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करतात. परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले तरी मुलांना हवी तशी प्रगती होत नाही किंवा त्यांना हवं तसं यश आहे तर ते मिळत नाही. आणि म्हणून जर आपण विशेष स्थितीवरती काही उपाय मुलांसाठी केले तर नक्कीच मुलांच्या प्रयत्नांना यश जे आहे ते मिळत असतं. आणि पुत्रदा एकादशी खास करून मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी ही तिथीच आहे तर ती मानली जाते. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल, सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत असेल किंवा मुलांना सतत बाहेरची नजरबाधा होत असेल किंवा मोठी मुले आहेत, शाळेत जातात परंतु त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही, मुलं जे काही वाचतात ते त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, यासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच तुमची मुलं तर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी हा दिवा लावता तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होत असतात आणि आपल्या मुलांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात आणि यामुळेच मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावला तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी कणकेपासून दिवा तुम्ही बनवून घेऊ शकता. तो दिवा बनवताना कणकेमध्ये चिमूटभर बारीक करून तीळ किंवा दिव्यात थोडेसे टाकले तरी चालेल. थोडी हळद यामध्ये चौमुखी दिवा बनवावा. तुम्हाला कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर एक मातीची पंती घ्यायची आहे. शक्यतो कणकेपासूनच दिवा बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तूप घालण्याचाच प्रयत्न करा. जर तूप नसेल तर तुम्हाला तेल घालायचं आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत. 9 लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यावेळी तुम्हाला एकत्र करून त्या 9 वाती 4 बाजूला 2-2 अशा लावून मध्यभागी एक उभी वात तुम्हाला लावायची आहे आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कणकेपासून दिवा बनवलेला नाही, मातीचा दिवा घेतलेला आहे, तर मातीच्या पंतीमध्ये 9 वातीची एकच वात बनवून ती वात प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडच्या 2 लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. श्री गणेशाचे प्रतीक मानले जाते. तुम्हाला एक मूठभर चणा डाळ, त्याला हरभरा डाळ देखील म्हणतात आणि चिमूटभर काळे तिळाच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याच्यावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन तुळशीपाशी जायचा आहे. हा दिवा सोबत नेताना तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले सुद्धा घेऊन जायचे आहेत. गेल्यानंतर तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला तुळशीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. लांबूनच लावायचं आहे कारण एकादशीला तुळशीला स्पर्श केला जात नाही, म्हणून लांबून हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर बेलाचे झाड असेल तर तिथे तुम्हाला तो दिवा घेऊन जायचा आहे. तिथे आपल्याला उत्तर दक्षिण दिशेकडे तोंड करून बसावे. त्यानंतर एक धोत्याचे फळ घ्यावे आणि एक बेलपत्र घ्यावे. ते हळदीमध्ये बुडवावे आणि बेलपत्राच्या वृक्षाखाली अर्पण करावे. मनामध्ये जी काही तुमची इच्छा, मनोकामना आहे, संतान प्राप्तीसाठी, मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी, प्राप्त होण्यासाठी किंवा नोकरी संबंधित प्रार्थना करावी आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर 2 लवंगा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, विघ्ने दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तसेच तुमची मुलं तुमच्याजवळ असेल तर मुलांना सुद्धा या दिवशी तुम्हाला तुळशीच्या आणि बेलाच्या पाया पडायचा आहे. त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांना स्वतःलाच प्रार्थना करायला लावायची आहे.
आता जर तुमची मुलं बाहेरगावी असेल तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता घरामध्ये 2 मुलं आहेत, मग दिवे लावायचे का? तर नाही, तुम्ही एकच दिवा लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तरीसुद्धा तुम्हाला एकच दिवा आहे तर तो लावायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या पुत्रदा एकादशीला संध्याकाळी करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर मग घरात पुरुषांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर जर तुमच्या घरात जवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही उद्या आवर्जून एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो आहे तो नक्की लावा. कारण या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते. तर एकादशीला त्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्य, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, आर्थिक समस्या निघून जातात आणि घरात सुख, शांती, समृद्धीही नांदत असते. आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांसाठी असा दिवा प्रज्वलित करू शकता. आता कणकेच्या दिव्याचा उपाय. एकादशी दिवशी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचे 4 दिवे बनवावे. त्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप घालून, तिळाचे तेल नसेल तर साध्या तेलामध्ये चिमूटभर तीळ टाकावे आणि ते दिवे प्रज्वलित करून ते दिवे घराच्या मुख्य दारावर, तुळशीजवळ, ईशान्य कोपऱ्यात आणि पाण्याचा नळ पिण्याच्या पाण्याजवळ ठेवावे. यामुळे पितृदोष नष्ट होऊन चांगले दिवस येतील. मुलांचे आरोग्य, कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.